सकाळची मुक्त उधळण करत ढोल ताशांच्या गजरात मानाच्या सासन काठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल झाल्यात. पोहाळे, कुशिरे, वडणगे, निगवे, केरली या गावातून डोंगराकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीनं फुलून गेलेत. हलगी पिपाणीच्या सुरांनी आणि चांगभलच्या जयघोषानं परिसर दणाणून गेलाय. कोल्हापूरच्या पंचगंगा नदी ते गायमुख तलावामार्गे ज्योतिबा डोंगरापर्यंत सोलापूर, बार्शी, लातूर, बीड, उस्मानाबाद या भागातील भाविकांनी सासन काठी खांद्यावर घेऊन पायी प्रवास केलाय. या सासनकाठीची परंपरा गेली 100 वर्षे चालू आहे. नाथा दादू भोसले यांनी ही काठी सुरुवात केली. यानंतर त्यांचा मुलगा नाथा भोसले यांनी या काठीची परंपरा चालवली. नाथा भोसले नंतर दत्तू नाथा भोसले, शंकर नाथा भोसले आणि निशिकांत नाथा भोसले या तिन्ही मुलाने गेली 40 ते 50 वर्षे काठीचा परंपरा चालवत आणलेली आहे. यानंतर नाथा दादू भोसले यांचे आम्ही 8 नातूंनी आम्ही ही परंपरा 100 वर्षाची परंपरा जी आहे ती आम्ही आता सध्या चालवत आणलेली आहे. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ज्योतिबाचा विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याचंही सांगितलं. राज्यातला दुष्काळ हटावा असं साकडं ज्योतिबाला घातल्याचं त्यांनी सांगितलं. की गेली 4 वर्ष कधी विदर्भ मराठवाडा, कधी मराठवाडा, कधी विदर्भ असा दुष्काळ पडतोय. माझ्या शेतकऱ्याला पाण्याव्यतिरिक्त काही नको. पाणी जर नीट मिळालं, त्याचं पीक नीट येईल. त्यामुळे त्याला अनुदान नको, त्याला कर्जमाफी नको, त्याला हवं आहे पाणी. आणि माझ्या परमेश्वराला मी प्रार्थना अशी केलेली आहे की येत्या जूनमध्ये चांगला पाऊस होऊ देत आणि महाराष्ट्राचा दुष्काळ कायमचा संपू दे. आजची चैत्र यात्रा म्हणजे ज्योतिबा डोंगरावरील सगळ्यात मोठी जत्रा. या ज्योतिबानी त्रेतायुगामध्ये अनेक भक्तांना वरदान दिलं होतं आणि त्या वरदानाचं फळ त्यांना मिळावं म्हणून या चैत्र दिवशी देवाने सगळ्यांना फळ दिलं, म्हणून ही चैत्र यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. डोंगरावर लाखो भाविकांनी उपस्थिती लावली आहे. डोंगरावर कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली गेली आहे. श्वान पथक, जलद कृती दल, व्हाईट आर्मी, घातपात विरोधी पथकही सज्ज केली गेली आहेत. कॅमेरामॅन सचिन सावंतसह संभाजी थोरात, साम टीव्ही, कोल्हापूर.